नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज मी खास तुमच्याकरिता अगदी स्पेशल अशी खानदेशी डावा स्टाईल शेवभाजी कशी बनवायचं ते दाखवणार आहे. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली शेवभाजी ही तयार आहे. चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण शेवभाजी साठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे 1 इंचचा आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि आवडीनुसार आपण यामध्ये सुकं खोबरं किंवा ओलं खोबऱ्याचा वापर करून घेऊ शकतो. त्याचं प्रमाण थोडंफार जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही. लगेच आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. लगेच त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालून मिक्सरला याचं छान आता वाटण तयार करून घेणार आहोत. जेवढं शक्य आहे बारीक तेवढं आपण वाटण तयार करून घेऊया. तर ह्या पद्धतीने आता मी मिक्सरवरती अगदी बारीक असं वाटण तयार करून घेतले. आपलं आता जे खोबऱ्याचं, लसणाचं आणि अद्रकाचं वाटण हे तयार झाले. अशा पद्धतीने आपलं वाटण तयार करून झाल्यानंतर लगेच आपण हा मसाला संपूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच आपण आता टोमॅटोची पेस्ट ही तयार करून घेणार आहोत. म्हणून मी एका प्लेटमध्ये हा संपूर्ण मसाला काढून झाल्यानंतर लगेचच ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्यम आकाराचे 2 टमाटे मी हे घेतले. टमाट्याचं प्रमाण देखील आवडीनुसार आपल्याला भाजीमध्ये टमाटा कितपत आवडतो त्यानुसार अजिबात पाणी न घालता याची प्युरी ही तयार करून घ्यायची. तर ह्या पद्धतीने मी आता टोमॅटोची देखील प्युरी तयार करून घेतली. आता आपल्यासाठी लागणारे संपूर्ण मसाले पूर्वतयारी ही तयार झाली. त्यानंतर लगेचच आपण साईडला गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये लगेच 2 ते 3 चमचे तेल आपण गरम करून घेणार. शेवभाजी म्हटलं म्हणजे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त येतं, पण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी आता 3 चमचे तेल हे गरम करून घेतले. तेल हे गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये जर आपल्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याची पानं, नाही तर लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आपण छान आता फुलून घेणार. मोहरी ही छान तडतडल्यानंतरच आपण याच्यामध्ये अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत. मोहरी अगदी छान तडतडल्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे 2 बारीक चिरून घेतलेले कांदे घेतले. कांदे देखील आपण मिक्सरला बारीक फिरून घेतले तरी काही हरकत नाही, नाहीतर ह्या पद्धतीने आपण अगदी बारीक चिरून वापरला तरी काही हरकत नाही. हा कांदा आपण एकसारखं चमच्याने हलवत मंद आचेवरती याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. जर आपला कांदा कच्चट राहिला त्यामुळे जी शेवची भाजीची चव आहे ती थोडी बिघडते, म्हणजे अगदी गोड गोड अशी त्याची चव येते. छान अशी आपली झणझणीत अशी आपली शेवभाजी ही तयार होत नाही. म्हणून कांदा हा अगदी छान एकसारखं संपूर्ण हा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये आता याला परतून घेणार. ह्या पद्धतीने आपला कांदा हा लालसर होईपर्यंत आपण आता तेलात परतून घेतला आहे. त्यानंतर जे खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेला तो मसाला आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत. ह्या खोबऱ्याचं देखील आपला कच्चापणा जाईपर्यंत आपण हा मसाला आता परतून घेणार आहोत. खोबरं देखील आपलं थोडंसं तरी भाजलं गेलेलं नसेल व्यवस्थित, त्यामुळे देखील भाजीची चव ही बिघडेल. म्हणून आपल्याला हा मसाला देखील व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. जेवढे परफेक्ट मसाले आपले परतले जातील, भाजले जातील, तेवढी छान अशी आपली भाजी ही तयार होईल. तर हलकंसं आपल्या खोबऱ्याच्या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात झाली म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला मसाला भाजून हा तयार झाला आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अगदी थोडीशी हळद, लाल तिखट, आपल्याला कितपत लाल तिखट हवं आहे त्यानुसार यामध्ये लाल तिखट, आणि लगेच मी याच्यामध्ये 1 चमचा आपला नेहमीचा कांदा लसूण मसाला घालते. जर नसेल स्किप केला तरी काही हरकत नाही, आपला काळा मसाला अगदी थोडासा घातला तरी काही हरकत नाही. तर हे मसाले आपण आता तेलामध्ये अर्धा मिनिटभर आता परतून घेणार आहोत. हे आता छान असे आपले मसाले परतून झाले. तेल देखील आपल्या मसाल्यांनी सोडायला सुरुवात केली. त्यानंतर आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचे आता आपलं नेहमीचं बेसन पीठ हे आताच घालणार आहोत. जर नंतरून घातलं तर त्यामुळे आपलं जे तरी असते ती चालली जाते. म्हणून ज्यावेळेस आपण खोबऱ्याचा मसाला भाजतो त्यानंतर लगेच आपण थोड्या वेळाने पीठ देखील भाजून घेणार आहोत. ह्यामुळे खूप छान अशी आपली भाजीला तरी येते आणि त्यामुळे अप्रतिम अशी चविष्ट अशी आपली झणझणीत भाजी तयार होते. तर मी आता हे पीठ देखील छान फसफस होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेतला आहे. त्यानंतरच आपण जी आता टोमॅटोची प्युरी करून घेतली ती आपण आता टाकून घेणार आहोत. तर सगळ्यात शेवटी आपण टोमॅटोची प्युरी ही घालणार आहोत, त्यामुळे आपल्या भाजीला चव देखील छान येते आणि
करी देखील अगदी छान अशी आपली तयार होते. आपण कांद्याचं, टोमॅटोचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो. आपल्याला भाजी ही कितपत बनवायची, किती घट्टसर हवी आणि आपल्याला कशी ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण त्याचं प्रमाण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. आणि त्यानंतर लयच आपला टमाटा हा छान शिजला पाहिजे, त्यासाठी याच्यामध्ये मी आताच भाजीला लागणारं संपूर्ण चवीनुसार जेवढं मीठ असतं तेवढं आताच टाकून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपण आता मंद आचेवरती छान हा मसाला परतून तेल सुटेपर्यंत याला भाजून घेणार आहोत. डाळीचं पीठ देखील आपल्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. टमॅट्याने देखील अगदी छान असं तेल सोडलं आहे, कलर देखील अगदी सुरेख असा आपल्या मसाल्याला आला आहे. आणि त्यानंतर ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी तयार करून घेतलेली त्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून यामध्ये टाकून घेतलं आहे. एकाच वेळेस जास्ती पाणी घालून घेऊन नका, त्यामुळे देखील आपली जी तेलकटपणा असतो भाजीचा तो चालला जातो. म्हणून सर्वात कधीही आपण भाजी बनवत असताना मसाला हा भाजून झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये तो मसाला छान उकळून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्या गरजेनुसार यामध्ये पाणी आपण टाकून घ्यायचं. ह्यामुळे काय होते, खूप छान अशी आपल्या भाजीला करी येते आणि त्यामुळे तरी आल्यामुळे आपल्या प्रत्येकाला तर भाजी ही तरीची खूप आवडत असते. म्हणून अगदी छान कलर देखील तिला येतो आणि अगदी परफेक्ट अशी आपली भाजी तयार होते. आता आपल्याला कितपत घट्टसर आणि पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये पाणी हे घालून घ्यायचं. पुन्हा आणखी आपले मसाला आपण भाजी उकळू देणार आहोत. जे आपण पीठ घातलं ते घट्टसर होतं म्हणून आपली भाजी पुन्हा घट्ट होईल, म्हणून त्या हिशोबाने व्यवस्थित पाणी घालून लगेच याच्यात बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर आपण कोथिंबीर घातली. याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ही ग्रेव्ही थोड्या वेळ उकळून घेणार आहोत. लगेचच आपल्याला शेव ही घालायची नाही, जास्ती शेव ही शिजून होते आणि आपले जे मसाले ते छान पाण्यामध्ये आता शिजायला हवे. म्हणून आपण मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं आता ह्या भाजीला छान उकळ आणून घेणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. आता मी 3 ते 4 मिनटं भाजी ही छान उकळून घेतली आणि आपल्या भाजीने तेल देखील अगदी छान सोडलं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली शेवभाजीसाठी लागणारी ग्रेव्ही ही तयार झाली. आणि सगळ्यात शेवटी आपण आता 1 मिनिटभर आता शेव घालून ही आमटी पुन्हा आणखी शेवभाजी ही शिजवून घेणार. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ शिजून घेऊ नका. जर आपली शेव ही अगदी कडक असेल तरच 1 मिनिटं ही शिजवा आणि थोडी मऊसूत असेल तर अर्धा मिनिटभर उकळून घ्यायची आणि लगेचच आपण गॅस हा बंद करायचा. त्यामुळे आपल्या भाजीची तरी देखील जात नाही आणि अगदी छान अशी आपली भाजी ही तयार होते. आपण जास्त वेळ देखील उकळून घेतलं त्यामुळे देखील शेव नंतर पूर्ण ते आपली जी शेव असते ती पूर्ण तेल ॲब्झॉर्ब करून घेते आणि त्यामुळे आपली भाजीची करी ही दिसत नाही. म्हणून मी इथे 1 मिनिटभर भाजी उकळून लगेच गॅस हा बंद करून दिला आहे. अगदी छान अशी खानदेशी स्पेशल ढाबा स्टाईल शेवभाजी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासोबत आपण बाजरीची भाकर किंवा ज्वारीची तांदळाची भाकर नाही तर भातासोबत देखील अप्रतिम अशी ही आपली भाजी ही तयार होते. अचानक पाहुणे आले तर आपण 5 ते 10 मिनटात ही भाजी तयार करून घेऊ शकतो. एवढी छान चविष्ट अगदी परफेक्ट अशी आपली ढाबा स्टाईल शेवभाजी ही तयार आहे.